हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील। तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। त्वचेची काळजी घेणं किंवा स्किन केअर करणं हे स्त्रियांसाठी खूप कठीण असतं, कारण त्यांच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि काही स्त्रिया ज्या असतात त्या खूप आळशी असतात। त्यांना सतत स्किन केअर करायचं नसतं किंवा चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर खूप कमी प्रोडक्ट्समध्ये किंवा कमी वेळेमध्ये त्यांना स्किन केअर करायची असते। तर अशा वेळेला करायचं का? आता तुम्ही खूप आळशी असाल किंवा तुमचं बिझी असं शेड्यूल असेल दिवसभराचं, तरीसुद्धा 2 ते 3 स्टेप्स करून तुम्ही स्किन केअर करू शकता आणि नक्कीच तुमच्या त्वचेची छान अशी काळजी घेऊ शकता, मस्त असं स्किन केअर करू शकता। तर चला मग बघूया आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ जो असणार आहे तो खूप हेल्पफुल आहे आणि अगदी 2 ते 3 स्टेपमध्ये तुम्ही नक्की स्किन केअर झटपट करू शकता। आता स्किन केअर करायचा खूप सारा कंटाळा जरी येत असेल तरी ह्या 3 स्टेप जरी तुम्ही केल्या आणि व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर नक्कीच तुमची स्किन खूप छान आणि मस्त होऊ शकते। तर ह्या 3 स्टेप्स कोणत्या आहेत? CTM, अगदी बरोबर ऐकलं। फर्स्ट म्हणजे क्लिन्झिंग हे तुम्ही केलंच पाहिजे, म्हणजे जो तुम्हाला सूट होईल आणि तुमच्या त्वचेला जो चांगला वाटेल असा जो फेसवॉश असतो त्याने छान असं क्लिन्झिंग करून घ्यायचं। टी म्हणजे टोनिंग हे खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे स्किनला आपल्या टाईटनेस येतो, स्किनचे खूप सारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते निघून जातात, त्यासाठी टोनिंग करणं खूप गरजेचं असतं। आणि मॉइश्चरायझर जे तुम्हाला सूट होतं ते मॉइश्चरायझर रोजच्या रोज लावणं गरजेचं असतं। मग जर तुम्हाला दिवसभरात जरी वेळ मिळत नसला तरी रात्रीच्या वेळी तुम्ही हे नक्की तिन्ही ज्या स्टेप्स आहेत त्या नक्की फॉलो करू शकता आणि नक्कीच तुमची स्किन छान होऊ शकते। या तिन्ही स्टेप केल्यामुळं नक्कीच तुमचा चेहरा क्लीन राहील। टोनिंग केल्यामुळं म्हणजे साधं गुलाबजल जरी घेतलं आणि टोनिंग केलं तर बऱ्याचशा समस्या ज्या स्किनच्या आहेत ते निघून जातील। आणि मॉइश्चरायझिंग ह्यानं चांगल्यातलं चांगलं जे तुम्हाला सूट होतं असं मॉइश्चरायझर तुम्ही यूज केलं तर नक्कीच तुमची स्किन ही हायड्रेट राहील। ह्या थ्री स्टेप ज्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो केल्या तर नक्की छान आणि मस्त स्किन होऊ शकते। त्यानंतरची दुसरी स्टेप अशी आहे ते म्हणजे शीट मास्क। अगदी सहज अवेलेबल होतं तुम्हाला शीट मास्क। मग कुठल्याही मॉलमध्ये जावा किंवा ऑनलाईन म्हणा किंवा कुठल्याही स्किन केअरचे जे प्रोडक्ट्स मिळतात, अशा ब्युटी रिलेटेड प्रोडक्ट्स मिळतात, अशा शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला असे शीट मास्क सहज उपलब्ध होतील। आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये शीट मास्क आहेत, म्हणजे हायड्रेटेड म्हणा किंवा स्किन ग्लोईंगसाठी, काळवंडलेल्या त्वचा जी छान होण्यासाठी। आणि ॲक्च्युली काय आहे की शीट मास्क म्हणजे काय असं की जे तुमचे ओपन पोर्स आहेत ते बंद होतात किंवा पोल्युशनमुळं जी डर्ट साचलेली असते किंवा तुमची त्वचा तजेलदार दिसत नसेल, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, थोडक्यात काय आहे की जे फेशियल आपण करतो, फेशियल करण्यासाठी आपल्याकडे टाईम नसतो, तर आठवड्यातून किमान शीट मास्क एकदा यूज करा, जेणेकरून तुमची त्वचा ही खूप छान तजेलदार आणि चांगली होईल आणि स्किन केअर करताना तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही। ह्याचं एक कारण आहे, कारण शीट मास्क यूज करणं खूप सोपं असतं। तो लावून तुम्ही तुमची घरची कामं करू शकता किंवा तुमची इतर कामंसुद्धा तुम्ही करू शकता, त्यामुळे शीट मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की वापरा। आता शीट मास्क यूज कसे करायचे? शीट मास्क अगदी 15 ते 20 मिनटं तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला पाठीमागे सगळे डिटेल्स दिलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही शीट मास्क यूज करू शकता। आणि ज्या आळशी मुली आहेत, ज्यांना स्किनची काळजी घ्यायला आवडत नाही, अशांसाठी शीट मास्क बेस्ट असा ऑप्शन आहे। तुम्ही शीट मास्क लावून तुमची सगळी कामं करू शकता किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करू शकता आणि नक्कीच तुमची स्किन ही खूप छान होईल। त्यानंतर येतो तो म्हणजे क्ले मास्कसुद्धा खूप छान आहे, त्यानेसुद्धा स्किन जी आहे खूप तजेलदार आणि छान होते। आणि हे सुद्धा जर तुम्हाला नको असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी तुम्हाला जो सूट होतो असा तुम्ही फेस पॅक यूज करू शकता। आणि आठवड्यातून किमान 15 ते 20 मिनटं स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे। त्याची तिसरी स्टेप अशी आहे ती म्हणजे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझिंग। ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण सनस्क्रीन न लावता बाहेर जाणं म्हणजे खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना आपल्याजवळ घेऊन येणं आहे। कारण सनमुळं जो आपल्याला परिणाम होतो किंवा आपल्याला जे प्रॉब्लेम्स होतात ते खूप गंभीर असतात। खूपदा असं होतं की आपण सनस्क्रीन न लावता बाहेर जातो, मग आपली त्वचा ही काळवंडायला लागते, डिहायड्रेट होते। त्यासाठी नेहमी बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन यूज करायचे हे खूप मस्ट आहे। आणि ज्याचं SPF लेवल खूप जास्त आहे, 50च्या वर आहे, असेच तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता किंवा ज्याची pH लेवल चांगली आहे हे चेक करून तुम्हाला जे सूट होतं असं तुम्ही सनस्क्रीन नक्की यूज करू शकता।
राहिलं असं की खूप साऱ्या स्त्रिया असं म्हणतात की मी बाहेर जात नाही, मी गृहिणी आहे, तर मला सनस्क्रीमची काही गरज नाही आहे. असं अजिबात नसतं. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मोबाईल यूज करता, लाईटच्या सानिध्यात असता, टी व्ही बघत असता किंवा सतत जर तुम्ही गॅससमोर असाल, त्यामुळे सुद्धा आपली स्किन ही टॅन व्हायला लागते. त्यासाठी घरीसुद्धा असणारे स्त्रियांनी SPF लेवल ज्याचं चांगलं आहे, PH लेवल ज्याचं चांगलं आहे, असं सनस्क्रीन नक्की यूज करा. आणि हे खूप मस्त आहे. जर तुम्ही नाही यूज केलं तर त्याचे खूप सारे गंभीर परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. आपली त्वचा काळवंटायला लागते, डिहायड्रेट व्हायला लागते आणि पुन्हा सगळे स्किनचे प्रॉब्लेम जे आहे ते सुरुवात व्हायला लागते. त्यासाठी नक्की तुम्ही सनस्क्रीन यूज करा. ज्या बाहेर जाणाऱ्या स्त्रिया आहेत, मी तर म्हणेन त्यांच्या बॅगमध्ये सनस्क्रीन असणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण आपल्याला माहीत नसतं की आपण किती वेळ जास्त वेळ उन्हामध्ये असणार आहोत. त्यासाठी नेहमी आपल्या बॅगमध्ये एखादं सनस्क्रीन असणं खूप गरजेचं असतं. जसं मी बोलले की सनस्क्रीन खूप मस्त आहे, त्याचबरोबर मॉइश्चरायझर लावणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. रात्री झोपताना नेहमी मॉइश्चरायझर फेसवॉश करायचं आणि मॉइश्चरायझर लावायचं, जेणे तुमची रात्रभर स्किन जी आहे ती हायड्रेट होईल आणि स्किनवर ग्लो यायला चालू होईल, चमकदार अशी होईल. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीन लावणं आणि मॉइश्चरायझरला. असतं की मला सगळे प्रोडक्ट्स यूज करायला आवडतच नाहीत, तर अशा वेळेला करायचं काय? ज्यांना असे प्रोडक्ट्स महागडे वाटतात किंवा यूज करायचे नसतात, त्यास बेस्ट ऑप्शन असा आहे. आणि ही माझी टिप्ससुद्धा आहे की तुम्ही सध्या साधा उपाय करू शकता, ते म्हणजे आपल्या घरी असणारं कच्चं दूध. जेव्हा आपल्याकडं घरी दूध येतं तेव्हा थोडंसं वाटीमध्ये काढून ठेवायचं आणि ते कच्चं दूध आपण फेसवॉश करून आपल्या चेहऱ्याला ॲप्लाय करायचं आणि 10 ते 15 मिनटं छान मसाज करायचा. तुमची स्किन तुम्हाला खरंच फरक जाणवायला दिसेल की क्लिन्झिंग छान होतं आहे. स्किन जी आहे ती गोरी व्हायला लागते, ग्लो यायला लागतं. हे तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मग सकाळीसुद्धा हा रुटीनमध्ये तुम्ही करू शकता. आणि रात्री झोपतानासुद्धा थोडंसं कच्चं दूध जे आहे ते काढून ठेवायचं आणि मस्त असं आपल्या चेहऱ्याला ॲप्लाय करायचं आणि 10 ते 15 मिनटं मसाज करायचा. नक्की तुमची स्किन ही खूप छान आणि ग्लोईंग होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून. बऱ्याच जणांना असं असतं की मला स्किन केअर मी करेन, पण मला हे सगळे प्रोडक्ट सूट होतील का, किंवा मला प्रोडक्ट यूज करायचे नाही आहेत. अशांसाठी तुम्ही एक काम करू शकता, ते म्हणजे गुलाब पाणी यूज करा. अगदी बरोबर ऐकलं. सकाळी जर आपला फेसवॉश झाला की त्याच्यानंतर थोडंसं गुलाब पाणी घ्यायचं, छान असं टोनिंग करून घ्यायचं. नक्की त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. आणि ही खूप इंटरेस्टिंग अशी टिप आहे तुमच्यासाठी. तुम्हाला नक्की स्किनमध्ये फरक जाणवायला लागेल. आणि हे स्किन केअर जे मी सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. पण ज्या आळशी मुली आहेत, ज्यांना स्किन केअर करायला अजिबात आवडत नाही, त्यांनी कच्चं दूध या जे मी आता सांगितलं तसं गुलाब पाणी यूज करू शकता. अगदी 10 ते 15 मिनटाचं काम आहे आणि तुम्ही हे यूज केलं तर नक्कीच तुमची त्वचेमध्ये फरक जाणवायला लागेल आणि नक्कीच तुमची त्वचा छान होईल. आजचा जो व्हिडिओ होता, जो की आळशी मुलींना स्किन केअर रुटीन करायचं नसतं किंवा ज्या स्त्रिया किंवा मुली स्किन केअर करतात पण खूप साऱ्या मिस्टेक्स करतात, ते मिस्टेक्स तुम्हाला टाळता येतील. किंवा ज्या आळशी मुली आहेत त्यांना सोप्या साध्या अशा खूप कमी स्टेप्समधल्या ज्या स्किन केअर करता येईल आणि नक्कीच तुमची त्वचा ही खूप छान आणि तजेलदार करता येईल, ह्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले होते. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तुम्ही छान छान कमेंट्स करताय, मला खूप प्रोत्साहन देत आहे, त्याबद्दल सर्वांचे थँक्यू. असंच मला प्रोत्साहन देत राहा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.